तुम्ही या केसचे आरोपी सुद्धा आहात हे लक्षात असू दे. मिसेस मंजिरी, तुम्ही या. तुम्ही साक्ष देऊ शकता. जसं हा माणूस अतिशय ढोंगी आणि कपटी आहे. अंमली पदार्थांच्या केसमध्ये मीच याला रंगे हात पकडलं होतं. खोटं आहे सर. हे धांदात खोटं हे सगळं सत्याने शिकवलेलं आहे. त्याच्या सांगण्यावरून करतात हे सगळं. तात्यासाहेब, तुम्ही बोलत असताना इतरांनी शांत बसावं असं तुमचं म्हणणं होतं ना. तुम्ही का तसं वागता? शांत बसा. तू बोल. जसाहेब, फक्त अंमली पदार्थांच्या केसमध्येच यांचा सहभाग नव्हता, तर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये हे सामील आहेत. अगदी खुनांपासून ते अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग होता. त्यावेळेस यांनी माझं सुद्धा अपहरण केलं आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जसेब, एक पोलीस म्हणून जबाबदारीने आणि खात्रीने सांगते, अंमली पदार्थांच्या केसमधले खरे गुन्हेगार हे तात्यासाहेब आहेत. सत्याचा यांच्यावर असणाऱ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मुद्दाम त्याच्याकडून हे सगळं घडवून आणलं. तात्यासाहेब, यांनी केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? अजिबात नाही. हे धानात खोटं आहे सगळं. जस साहेब, मला यांची उलट तपासणी करण्याची परवानगी द्या कृपया. ठीक आहे, प्रोसीड. धन्यवाद. मिसेस मंजिरी वाघमारे सुर्वे, मला पाहिजे ते घ्या. वाघमारे घ्या, सुर्वे घ्या. मला सांगा, तुम्ही पोलीस कशा काय झाला? ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा काय प्रश्न आहे? या प्रश्नाचा या केसशी काहीच संबंध नाहीये. संबंध आहे निशिगंधा मॅडम, सांगतो कसा संबंध आहे. मिसेस निशिगंधा, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल. धन्यवाद मिला. सांगा, पोलीस कशा झाला? माझे वडील कॉन्स्टेबल होते आणि त्यांचे. सोपं आहे, काही कष्टच नाही ना. वडील गेले, आपण लागलो नोकरीला. अनुकंपा धर्तीवर लागलं, मेहनत काहीच नाही. जी पोलिसाला मेहनत करावी लागते ना, परीक्षा द्याव्या लागतात, तसं काही नाही. वडील गेले, काय लागलं. पण प्रेमात पडले कुणाच्या? एका राजकारणी कम गुंडाचा. पण हे कमी म्हणून की काय, लग्नही केलं त्याच्याशी, बरोबर ना? तात्यासाहेब, सत्या गुन्हेगार नाही. उगाच त्याच्यावर वाटेल ते आरोप करू नका. वा, काय प्रेम आहे बा. इतकं पाहिजे प्रेम. मी सत्याला अटक केली, एकदा नाही अनेक वेळा अटक केली. मग जो गुन्हेगार आहे, जो अटक होतो, त्याच्याशी लग्न कसं काय केलं होतं? मी कुणाबरोबर लग्न करायचं हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. आणि राहिला प्रश्न सत्याला अटक केल्याचा, ज्यावेळेस सत्याला अटक केली त्यावेळेस जामीन द्यायला तुम्हीच यायचात ना. जसं सत्यावर दाखल असलेले बरेच गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे होते. ते गुन्हे इतक्या गंभीर स्वरूपाचे नव्हते. असं काही नसतं रे. साधा गुन्हा, गंभीर गुन्हा, मोठा गुन्हा, गुन्हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षा व्हायलाच पाहिजे. तात्यासाहेब, मला सांगा, सत्या जर अंमली पदार्थांच्या केसचा खरा सूत्रधार आहे, तर सगळा माल आणि पैसे त्याच्याकडे सापडायला हवे होते ना. ते तुमच्या गोडाऊन मध्ये कसे सापडले?
आठवते का वाघमारे मॅडम? अहो तुमचा किती विश्वास होता माझ्यावर. माझी बाजू मांडण्यासाठी तुम्ही किती मेहनत करत होता. आठवतंय ना, सगळं आठवते. हे बघ सत्या, तात्यासाहेबांनी गुन्हा केल्याने त्याची शिक्षा त्यांना मिळाली. तुला आता कायदा हातात घ्यायची गरज नाही. सोडा आता त्यांना. नाही वाघमारे मॅडम, माझं अजून सांगून नाही झालंय पूर्ण. सत्या बास, आता नाही ऐकायचंय. जे ऐकलं तेवढं बास आहे. सोड आता त्यांना, नाहीतर आता मला तुझ्यावर कारवाई करावं लागेल. वाघमारे 3 वर्षात लई काय काय घडून गेलंय आणि ते सगळं अजून सांगून नाही झालंय माझं. सत्या, मी पुढचं पण ऐकून घेईन, पण त्यासाठी तात्यासाहेबांना बंदी बनवायची काही गरज नाही. तू त्यांना सोड, मग आपण पुढे बोलू. नाही सोडणार. माझं सगळं सांगून झाल्याशिवाय नाही सोडणार मी. माझ्या शब्दावर विश्वास नाहीये तुला? तुमच्यावर विश्वास आहे माझा वाघमारे, पण या नीच माणसावर अजिबात विश्वास नाही माझा. आणि ह्याच्यामुळेच ना आपल्यात सगळे गैरसमज निर्माण झालेत. त्याच काय बी करून दूर करायच्यात मला. अजूनही आपण सातारा मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरच आहोत. गोळीचा आवाज कसा आला, गोळी कुणावर झाडले का हे अजून आपल्याला कळलेलं नाही. पोलिसांनी जरी सर्व काही नीट असल्याचं सांगितलं असलं तरी अजून संशयाचं वातावरण आहे. ही गोळी लागून सत्यदादा किंवा तात्या दोघांपैकी कोणी जखमी झाले असेल तरी ती सुद्धा अजून आपल्याला माहिती मिळालेली नाही. ए थोपाट दिले म्हणून काय बी बोलतेस आहे? जरा बरं बोलत जा की. माझ्या लेका जीवर कशाला उठलीस? तुझा मायकच फोडते आणि इकडं. मम्मी तू शांत हो जरा. तू नको त्यांच्या मनावर घेऊ. तू इकडे बस जरा. ये दादा, खुर्ची आम्ही दादा घे. बस हे बघा सत्यदादांच्या मातोश्रीची दडपशाही. आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलू शकत नाही का? या सगळ्यात एक प्रश्न राहून पडतो आहे की सत्यदादा असं का करतील. तात्यासाहेब शिक्षा भोगत असतानाही सत्यदादांनी त्यांना बंदी का बनवलं आहे? सत्यजित सुर्वे यांचे बंधू जयदीप दादांशी बोलू. जयदीप दादा, एक भाऊ म्हणून तुम्हाला काय वाटतं, सत्यदादा कसला राग काढत असतील? मधल्या काळात पुन्हा काय घडलंय का? तात्यांसोबत ते सुद्धा गुन्ह्यात सामील आहेत का? आणि ते बाहेर पडू नये म्हणून हे कृत्य केलंय का? हे बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगू, आमची मनस्थिती नाहीये तुम्हाला उत्तर देण्याची. तुम्ही प्लीज आम्हाला एकटं सोडा बरं. जावा तुम्ही इथून.